तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। मृत्यूच्या दुःखात बुडालेल्या एका कुटुंबावर आणि अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर काळाने नव्हे तर मधमाशांनी अचानक काठोकाठ हल्ला चढवला। आंबेगावच्या वडगाव पीर येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने उपस्थितांवर हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण होता की जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांना चक्क मृतदेह जागेवरच ठेवून स्मशानभूमीतून सैरावैर पळ काढावा लागला। या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर गावात एका व्यक्तीच्या निधनानंतर संपूर्ण गाव शोकाकुळ झाले आहे। परंपरेनुसार नातेवाईक आणि ग्रामस्थ पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत एकत्र आले होते। मात्र तिथे काहीतरी भलतंच घडणार याची पुसटशी कल्पनाही कोणालाही नव्हती। स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची विधी आणि प्रक्रिया सुरू असतानाच अचानक कुठून तरी मधमाशांचा मोठा थवा तेथे आला। काही समजण्याच्या आतच या मधमाशांनी अंत्ययात्रेसाठी जमलेल्या नागरिकांवर एकाच वेळी हल्ला चढवला। मधमाशांच्या दंशामुळे वेदनेने विव्हळत नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथे सैरावैर पळावे लागले। परिस्थिती इतकी बिकट झाली होती की काही नातेवाईकांनी मृतदेह जागेवर सोडून स्मशानभूमीतून पळ काढला। या अनपेक्षित दुर्घटनेत अनेक नातेवाईक आणि ग्रामस्थांना मधमाशांनी गंभीर दंश केला। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। मात्र अंत्यसंस्काराच्या अत्यंत गंभीर प्रसंगी घडलेल्या या विचित्र आणि भीतीदायक प्रकारामुळे वडगाव पीर गावात सध्या याच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।